हॅलो, गुड मॉर्निंग. वीकेंडची सुरुवात झाली आहे. ते ब्रेकफास्ट करत आहे. गेल्या काही दिवसापासून वेदर खूप अनप्रिडिक्टेबल आहे. म्हणजे लास्ट वीक तर इथं हीट वेव्ह होता. अगदी टेम्परेचर 40 पर्यंत गेलं होतं. आणि आत्ता त्यानंतर आता कॅनडाला जे फायर लागली तर त्याचा स्मोक देखील इथे आम्हाला न्यू जर्सीमध्ये अमेरिकेमध्ये एक्सपिरियन्स करायला भेटला. तर खूप जास्त असा स्मोक होता आणि त्याचा स्मेल देखील येत होता. म्हणजे लिटरली तिथं किती भीषण परिस्थिती असेल असं याची जाणीव होत होती. आणि आज आता पावसाला सुरुवात झाली आहे. तर गेल्या काही दिवसापासून असंच वेदर आहे. कधी पाऊस पडतो आणि ऊनसुद्धा खूप जास्त लागतं. खूप जास्त टेम्परेचर होतं आणि लगेच सेकंड डेला पाऊस देखील येतो. चटणी लावून खा, तुझे तू खा. खा खा तुझे तू. एरे एरे तुला देतो पैसा झाला पाऊस आला. Go away, come again another day. Little Ida wants to play. Rain, rain, go away. असं भरपूर कांदा घालावा लागतो तेव्हा अख्खा मसूरची टेस्ट अगदी रेस्टॉरंट सारखी येते. आणि यामध्ये कांदा भाजल्यानंतर चिमूटभर सोडा टाकायचा. आज बाहेर पाऊस पडत असल्यामुळे गरमागरम अख्खा मसूर बनवला होता. आणि खूपच सोपी रेसिपी आहे. यामध्ये कांदा भरपूर घालावा लागतो आणि कांदा थोडासा भाजल्यानंतर यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा ॲड करायचा. आणि त्यानंतर ह्यामध्ये मसाले सर्व ॲड करायचे. तर इथे बेसिक मसाले टाकायचे आहेत. हळद आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर पाणी टाकून चांगला मसूर शिजवून घ्यायचा. नंतर त्याला लसणाची फोडणी द्यायची. ऐश्वर्या, काय बनवलंय आज? आज बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे मस्त असा अख्खा मसूर बनवला आहे. त्याला आता लसणाचा तडका द्यायचा आहे आणि भाकरी, गरमागरम भाकरी आणि अख्खा मसूर आज बनवलेला आहे. कारण बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे आजचा हा मेनू आहे. तर हे आता ईदाची प्लेट रेडी आहे. दुधी भोपळा आणि पनीरचे धपाटे, ही फुटाणे चटणी आहे, दही आहे. ईदाला फुटाणे चटणी खूप आवडते. अगदी सोपी रेसिपी आहे आणि कधी तिला भाजी आवडली नाही तर पटकन ही देता येते आणि छान छान लागते. गोट गोट शशा शशा बोबो बोबो डॉग आहे ये. आणि हे काय ग ईदू? स्लाइड डक डक quack 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 quack. Pumpkin, wow, what is this Ida? Pumpkin. काउंट कर pumpkin. काउंट कर किती आहेत pumpkin. किती pumpkin आहेत बघ, काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 pumpkin आहेत. मराठीमध्ये कर. 1 2 म्हण. 1 1 2
ते 10 5 7 8 9 10. पाऊस पडून गेल्यामुळे आता वातावरण खूप छान झालं आहे, पण पाऊसच इतका होता की आम्हाला कुठेही बाहेर जाता आलं नाही. आत्तासुद्धा मी आणि इधा रेडी झालो होतो, कारण आम्ही डेली इव्हनिंगला पार्कमध्ये जातो, त्यासाठी आम्ही रेडी झालो होतो. पण तेवढ्यातच पाऊस चालू झाला आणि त्यामुळं परत आम्हाला तो प्लॅन कॅन्सल करावा लागला. आता पाऊस थांबला आहे आणि वातावरण इतकं सुंदर झालं आहे. आणि कॅन यू बिलीव्ह इट, आत्ता वाजले आहेत रात्रीचे 8. तर इथे आता अंधार पडतो 9 साडेनऊ वाजता. आणि संध्याकाळी ही जी प्लेझेंट असते ती 7 ते 8च्या मध्ये असते. त्याच्या आधी खूप ऊन असतं. आज तर पाऊस होता, पण त्याच्या आधी खूप ऊन असतं. आणि त्यामुळे आता वातावरण इतकं सुंदर झालं आहे. पण आता खूप लेट झालं आहे, 8 वाजले आहेत, त्यामुळे बाहेर तर जाता येत नाही आहे. तर आपला दररोजचा दिवस तर एक्साइटिंग असू शकत नाही, कारण काही दिवस असे छान साधे सिंपल आपण आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतो. तर तसाच हा आजचा दिवस आहे. कधी कधी काय होतं ना, आता बऱ्याच दिवसानंतर मी माझं यूट्यूब रिस्टार्ट केलं आहे, तर त्याच्यावरती एक्झॅक्टली काय शेअर करायचं हा मला प्रश्न पडतो. कारण डेली आपण आपली डेली लाईफ तर एक्साइटिंग नसते, त्यामध्ये आपण काही दाखवू शकतो, आपलं साधं सरळ आयुष्य असतं. आणि कधी विकेंडला आम्ही बाहेर जातो तर त्या गोष्टी मी शेअर करत होते, पण आज ते देखील पॉसिबल झालं नाही. त्यामुळं आज आमचं घरातील जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुमच्याकडे काही सजेशन्स असतील, तुम्हाला अमेरिकेतील काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट वीक. बाय बाय.